नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण डायरेक्टली रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी सर्वप्रथम एका कुकरमध्ये 1.5 पळी इतकं तेल घालून घेतलं आहे। इथे तेल मी थोडंसं जास्तच घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं तर त्यामध्ये मी पाव चमची इतकी मोहरी, पाव चमची जिरं घालून घेते। अगदी छोटी चमची असते मसाल्याच्या डब्यामध्ये, त्याने मी घालून घेतलं आहे। जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की नंतर ह्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता घातला की तेल उडतं, त्यामुळे अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचं म्हणजे तेल अंगावर उडणार नाही। आता ह्यामध्ये आपण हिंग घालूयात। अगदी थोडंसं मी इथे हिंग घालते। तसंच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि छोट्या आल्याचा तुकडा इथे मी खलबत्त्यावर कुटून घेतला आहे, तो देखील इथे मी टाकते। कुटून घेतलं की त्याने वेगळी छान टेस्ट येते। आता हे आपण टाकलं की नंतर आपण हे थोडंसं परतून घेऊया। थोडासा लसणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे। लसूण परतत असतानाच ह्यामध्ये मी फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ती देखील थोडीशी फोडणीवर घालते, त्याने देखील टेस्ट छान येते। अगदी थोडीशीच मी इथे कोथिंबीर घालून घेते। आता हे मिनिटभर साधारणतः परतून झालं आहे। आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तसेच एक मध्यम आकाराचं टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे, ते देखील आपण आता ह्यामध्ये घालून घेऊया। ह्यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेऊया। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, साधारणतः हे 1.25 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते। तसंच 1 चमची घरगुती मसाला, अर्धी चमची हळद, मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि अर्धी चमची इथे मी गरम मसाला घातला आहे। तसेच चवीनुसार मीठ। अगदी जे आपल्या घरामध्ये उपलब्ध साहित्याचं ते आणि मसालेसुद्धा जे अगदी सहजतेने उपलब्ध असतात, हेच मसाले मी इथे वापरले आहेत। कोणताच वाटण इथे वापरला नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा जास्तीचा मसाला वापरला नाही आहे। आता हे आपण सर्व परतून घेऊया। थोडंसं इथे मी पाणी घालून घेते, जेणेकरून जे मसाले घातलेत ते जळणार नाहीत। हे आपल्याला थोडंसं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, इथे साईडने तेल सुटायला लागलं आहे। हे थोडंसं आपल्याला 1-2 मिनिटासाठी तरी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी आज आपण वाटाण्याचा रस्सा करणार आहोत। त्यासाठी मी इथे मोड आलेले हिरवे वाटाणे घालते। इथे जर का तुम्ही मटार वापरले किंवा इतर कोणतेही कडधान्य वापरलं तरीसुद्धा देखील चालेल। आता हे वाटाणे आहेत ते चांगले आपण 2 ते 3 मिनिटासाठी ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। आता हे परतून झाले। ह्यामध्ये आता मी साधारणतः 1.5 ग्लास इतकं गरम पाणी घालते, कारण ह्याचा मला रस्सा करायचा आहे। तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि जर का तुम्हाला जाडसर रस्सा हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये ओला नारळ किंवा सुक्या खोबऱ्याचं वाटण देखील ह्यामध्ये ॲड करू शकता, पण इथे मी साधा एकदम सोप्या पद्धतीचा रस्सा तुम्हाला दाखवला आहे। आता थोडीशी कोथिंबीर आपण ह्यावर वरती घालून घेऊयात आणि ह्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात। वाटाणे कोणत्या क्वालिटीचे आहेत त्याप्रमाणे इथे कमी जास्त शिट्ट्या तुम्ही घेऊ शकतात। शिटीमधली हवा गेल्यानंतरच आपल्याला कुकर इथे खोलून घ्यायचा आहे। इथे आपला हिरव्या वाटाण्याचा रस्सा तयार आहे। तुम्ही गरम गरम भाताबरोबर हा खाऊ शकता किंवा अगदी चपाती भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागतो। इथे आपण कोणतं जास्तीचं वाटण घातलं नाही आहे, पण तरी देखील चव आहे ती खूप छान लागते। एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने झटपट रस्सा, आणि कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आपला छान झणझणीत आणि चमचमीत असा वाटाण्याचा रस्सा तयार आहे। आता तो आपण सर्व करून घेऊया। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तरी रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी कधीही जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन येतील।
संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.